नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. लवकरच गौरी आणि गणपतीचे आगमन होणार आहे आणि आपण नेहमीच त्यांच्यासाठी वेगळे वेगळे पदार्थ बनवत असतो. आणि आजही आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे रवा नारळाचे मोदक बनवणार आहोत. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 4 चमचे तूप घातलेलं आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा आपल्याला तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजताना कमी गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. एवढा भाजायचा आहे की याच्यातला कच्चापणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. छान असा सुगंध येईपर्यंत रव्याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जेवढा आपण रवा छान भाजू आपले मोदक तेवढे छान लागतात, टेस्टी बनतात. तर कमी गॅसवरती रव्याला मस्त कलर चेंज होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. आता रवा आपला छान भाजलाय. तर यामध्ये मी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. तर 4 मोठे चमचे मी तो खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो घालायचा आहे. खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर आपल्याला छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडीशी दुधाची मलाई, थोडं दूध आणि केशर मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता आपण ते घालून घेऊयात. तर दूध घातल्यानंतर पण याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण घातल्यानंतर पण कमी गॅसवरती याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये रवा छान असा शिजला जातो. यामुळे काय होतं की मोदकांना खूप छान अशी टेस्ट येते, चव येते. त्यामुळे दूध, केशर आणि मलाई हे खूप छान असं मिश्रण आहे. आणि आता यामध्ये मी साखर घातलेली आहे. तर 4 मोठे चमचे मी इथं साखर घातलेली आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता साखर घातल्यानंतर इथे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पिठी साखरसुद्धा घालू शकतात लवकर मेल्ट होण्यासाठी. तर गरम रव्यामध्ये साखर लवकर विरघळल्या जाते. तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी मी वेलची घातलेली आहे. तर वेलची पूड घातल्यानंतर पण याला चांगलं असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच वेळेला आपण इथे थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतो यामध्ये, काजू, बदाम बारीक करून. आता हे सर्व मिश्रण वेलची पूड घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तयार झालेलं आहे आपलं मोदकासाठीचं मिश्रण. आता आपण याला साईडला काढून घेऊयात. तर थोडंसं मिश्रण मी वाटीमध्ये मी साईडला काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहोत. तर आता हे सर्व आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. याचे आपण मोदक बनवणार आहोत. हे आतलं सारण आहे आपल्याला मोदकासाठीचं लागणारं. तर अशा पद्धतीने मी सारणासाठी हे बाजूला काढून घेतलेला आहे रवा. तर आता आपण याचे साच्यामध्ये घालून याचे छान असे मोदक बनवून घ्यायचे आहेत. तर ड्रायफ्रूटचं जे आपण सारण बनवलं होतं ते आतल्या साईडला घालायचं आहे आणि रव्याचं साईडला घालायचं आहे. तर अशा पद्धतीने साच्यामध्ये आपण हे मोदक बनवून घेणार आहोत. हे पहा, अगदी झटपट आणि 15 मिनिटात हे रव्या नारळाचे मोदक बनून तयार होतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.